नमस्कार, मी विवेक गवळी. एस न्यूजमध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्यांपूर्वी एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर. शेतीच्या पाण्यावर कर आकारण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावित धोरणावर शेतकरी संघटनांचा संताप. रस्त्यावर उतरण्याचा दिला इशारा, तर याची किंमत चुकवावी लागेल, राजू शेट्टींनी सरकारला ठणकावलं. हिंदी सक्तीच्या शासन आदेशाची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कोल्हापुरात होळी. सरकार विरोधात केली जोरदार घोषणाबाजी. शक्तीपीठ महामार्गाविरोधात 1 जुलैला करण्यात येणारं महामार्ग रोको आंदोलन यशस्वी करणार. इंडिया आघाडीच्या बैठकीत निर्धार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे प्रशिक्षणार्थी विद्यावेतनाच्या प्रतीक्षेत. 4 महिन्यांपासून विद्यावेतन रखडल्यानं प्रशिक्षणार्थ्यांमध्ये निराशा. आणि इचलकरंजीत ग्रे कापडाची खरेदी करून व्यापाऱ्याची 40 लाखांची फसवणूक. तारदाळे दाम्पत्याविरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. सविस्तर बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. बियाणे आणि खतांच्या वाढत्या किमती, पिकांना हमीभाव न मिळणं यामुळं शेतकरी आधीच मेटाकुटीला आलाय. त्यातच आता शेतीला लागणारं पाणीसुद्धा शेतकऱ्यांच्या हक्काचं राहणार नाही. कारण शेतीसाठी लागणाऱ्या पाण्यावर कर आकारण्याचं धोरण केंद्र सरकारनं प्रस्तावित केलंय. सरकारचं हे धोरण म्हणजे शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रकार असल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केलाय. या सरकारला याची किंमत चुकवावी लागेल असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय. केंद्र सरकार आता शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यावर कर लादण्याची योजना आखत आहे. भूजलाचा अपव्यय आणि गैरवापर कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं हा कर लादण्याची योजना आखत असल्याचा दावा करण्यात येतोय. केंद्र सरकार लवकरच विविध राज्यांमध्ये 22 पायलट प्रकल्प सुरू करणार आहे. या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना पुरेसं पाणी मिळेल आणि त्यांच्या वापराच्या आधारावर त्यांच्यावर कर आकारला जाईल असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. मात्र विविध शेतकरी संघटना त्याचबरोबर शेतकऱ्यांमधून याला जोरदार विरोध होतोय. हा कर म्हणजे शेतकऱ्याला देशोधडीला लावणारा जिझिया कर असल्याचा आरोप होत असून या विरोधात शेतकरी आक्रमक होत असल्याचं पाहायला मिळतंय. शेतीच्या पाण्यावर कर लादण्याच्या निर्णयाबाबत केंद्र सरकारचा काय प्रस्ताव आहे हे ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया. कर निर्धारण, कराची रक्कम किती असावी हे वैयक्तिक राज्य ठरवतील. केंद्र सरकार या उपक्रमासाठी 1600 कोटी वाटप करणार आहे. कृषी पाण्याच्या वापराला प्रोत्साहन देणं, सिंचन पद्धती नियमित करणं आणि पाण्याचा अपव्यय रोखणं हे उद्दिष्ट असल्याचं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. पहिल्या टप्प्यात पायलट प्रोजेक्ट म्हणून 22 राज्यात शेतीच्या पाण्यावर कर लादण्यात येईल. पायलट प्रकल्पांना अंतिम स्वरूप देण्याच्या प्रक्रियेत असल्याचं केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील सांगतायत. मात्र नवीन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांवर पाण्याच्या वापरासाठी कर लादण्याचा निर्णय हा शेतकऱ्याला आणखी कर्जबाजारी करणारा आहे अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. मुळातच शेती पिकांना हमीभाव नाही, उत्पन्न खर्च एवढाही दर शेतीमालाला मिळत नाही. त्यामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जातोय. सरकारनं हा निर्णय मागं घ्यावा, अन्यथा त्याची किंमत त्यांना चुकती करावी लागेल असा इशाराही त्यांनी दिलाय. तोट्यात शेती आली म्हणून कर्जबाजारी होऊन आत्महत्या करायची हे बक्षीस तुम्ही त्याला देताय. पहिल्यांदा त्यानं वापरलेला साऱ्या जगाला नको असलेल्या जगाच्या अस्तित्वाला नख लावू पाहणारा कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन सल्फाईड वापरून त्याच्यापासून अन्नधान्य तयार केलं म्हणून त्याला पहिला बक्षीस द्या आणि मग पाण्यावर कर लावा. माझी काय हरकत नाही. पण नवनवे कर लावून जर का शेतकऱ्याला विटी धराल तर सरकारला याची किंमत चुकती करावी लागेल. मुळातच अनेक शेतकऱ्यांच्या स्वतःच्या विहिरी आणि बोरवेल आहेत. शेतकरी भूगर्भातून शेतीसाठी पाणी घेत असतो. मग याला वेगळा कर कशासाठी
असा सवाल कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशननं उपस्थित केला आहे. जर हा निर्णय आमच्यावर लादणार असाल तर प्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील किणीकर आणि शेतकरी कामगार पक्षाचे बाबासू देवकर यांनी दिला आहे. उद्योजक आणि घरगुती यांचा जो वापर होतोय त्या पाण्यावर मुळात कोणतीही प्रक्रिया केली जात नाही. ती प्रक्रिया करून ते पाणी पुन्हा पिण्यायोग्य किंवा शेतीयोग्य करावं, त्यावर खर्च करावा आणि नंतर या शेतकऱ्यांच्या वापरासाठी असणाऱ्या पाण्यावर यावं. शेतकऱ्यांनी स्वतःच्या खर्चानं हे पाणी भूगर्भातनं उचललेलं आहे आणि असं असताना यावर टॅक्स लावणं म्हणजे जिजिया कर लावल्यासारखं होईल आणि याच्या विरोधात आम्ही शेतकरी प्रसंगी पडल्यास रस्त्यावर येऊ आणि सरकारला हा कर मागं घेण्यास भाग पाडू. पुराची स्थिती अनियमित, पावसातली अनियमितता अशामध्ये जर शेतकरी अडकलेला आहे आणि त्याचबरोबर आज केंद्राच्या आणि राज्याच्या धोरणातून कोणत्याही शेतीला, कृषी मालाला त्याचा योग्य भाव मिळत नाही. आज शेतकरी निश्चितपणानं नागवला जात आहे आणि अशातच एक नवा कायदा आणून शेतीसाठी वापरलेल्या पाण्यावरती कर लादून हा शेतकरी उद्ध्वस्त करण्याचा या ठिकाणी केंद्रीय जलशक्ती आयोग घाट घालत आहे. त्याला आम्ही 100% विरोध करू. रघुनाथ पाटील प्रणित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट माणिक शिंदे यांनीही याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शेतीमालाला भाव नसल्यामुळं तुम्ही पाणी आणि वीज ही शेतकऱ्यांना मोफत देणं अपेक्षित होतं, पण तुम्ही हे तर देत नाही आणि वर शेतकऱ्यांच्यावर तुम्ही पाणी कर लादत आहात, हे योग्य नाही. आम्ही शेतकरी आता गप्प बसणार नाही. तुमच्या या कायद्याच्या विरोधात आणि तुमच्या या नियमाच्या विरोधात आम्ही जिल्हाभर शेतकऱ्यांच्या मध्ये रान उठवल्याशिवाय आम्ही आता गप्प बसणार नाही. मुळातच पाणीपट्टीच्या रूपानं शेतकरी हा शेतीसाठी वापरत असलेल्या पाण्याचे पैसे देत असतो. असं असताना पुन्हा कर कशासाठी, असा सवाल उपस्थित होतोय. दुसरीकडं उद्योगधंद्यांसाठी लाखो लिटर पाणी वापरलं जातं. मोठमोठ्या उद्योगपतींचे हजारो कोटींचे कर्ज सरकार माफ करत आहे, पण शेतीच्या पाण्यावर केंद्र सरकार नव्यानं कर आकारण्याची योजना आखत असल्यानं सरकार यातून नेमकं कुणाचं हित जोपासत आहे, असा सवाल उपस्थित होतोय. शेतकऱ्यांचा कळवळा घेऊन सत्तेवर आलेलं सरकार आता शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यावरच निर्बंध लादणार असेल तर या विरोधात व्यापक लढा उभारण्याचा शेतकरी संघटनांनी इशारा दिलाय. हिंदी सक्तीविरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज राज्यभर हिंदी सक्तीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली. कोल्हापुरात जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदी सक्ती आदेशाची होळी करण्यात आली. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हिंदी सक्तीविरोधात राज्यात विरोध होत असून ठिकठिकाणी आंदोलनं करून सरकारचा निषेध केला जातोय. मनसे पाठोपाठ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष देखील हिंदी सक्तीविरोधात आक्रमक झालाय. पक्षाच्या वतीनं संपूर्ण राज्यभरात राज्य सरकारच्या हिंदी सक्ती परिपत्रकाची होळी करण्यात आली. कोल्हापुरातही आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं करून परिपत्रकाची होळी करण्यात आली. यावेळी शिवसैनिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनात विशाल देवकुळे, माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, रीमा देशपांडे, रिक्षा सेनेचे जिल्हाप्रमुख राजू जाधव, रघुनाथ टिपुगडे, रणजित आयरेकर, बंडार लोंढे, अनिल पाटील, स्वरूप मांगले, सागर साळुंखे, सचिन मांगले, योगेंद्र माने, सुरेश कदम, रणधीर पाटील, प्रमोद डोंगरे, विकी मोहिते, दीपाली शिंदे, पूनम फडतारे, किशोर तोडकर, अप्पा पुणेकर, राकेश माने आदी सहभागी झाले होते. शक्तीपीठ महामार्गाविरोधात 1 जुलैला करण्यात येणारं महामार्ग रोको आंदोलन विविध संघटना आणि सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन यशस्वी करण्याचा निर्धार आज झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत करण्यात आला. महामार्ग रोको आंदोलन शांततेत करण्यात येणार असून पोलिसांनी दडपशाही करू नये. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलिसांची जबाबदारी राहील, असा इशारा यावेळी देण्यात आला. शक्तीपीठ महामार्गाविरोधात कृषी दिनाचं औचित्य साधत 1 जुलैला 12 जिल्ह्यांमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातही
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पुलाची शिरोली इथल्या पंचगंगा पुलावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीची बैठक अजिंक्यतारा कार्यालयात झाली. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष R.K. पवार हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. गोव्याला जाण्यासाठी अनेक पर्यायी मार्ग असताना शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यांवर लादण्यात येत आहे. यासाठी 86,000 कोटींची तरतूद करण्यात आली असून यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार होणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांची 27,000 एकर सुपीक जमीन संपादित केली जाणार आहे. त्यामुळं अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. शक्तिपीठासाठी तरतूद म्हणून 20,000 कोटींचं कर्ज पहिल्या टप्प्यात घेण्यात आलंय. त्यामुळं महाराष्ट्रातील सर्व नागरिकांवर कर्जाचं ओझं वाढणार आहे. ठेकेदार आणि महायुतीतील नेत्यांच्या फायद्यासाठी हा शक्तिपीठ करण्याचा घाट घातला जातोय असा आरोपही यावेळी करण्यात आला. शक्तिपीठ महामार्गाला सर्व नागरिकांनी विरोध करायला हवा. शेतकरी रस्त्यावर उतरलाय. याबरोबर सर्व राजकीय पक्ष, कामगार संघटना, शिक्षक संघटना, नागरी संघटना, युवक मंडळं, सामाजिक संघटना, विद्यार्थी आणि महिला संघटना, वंचितांसाठी लढणाऱ्या संघटना, सर्व नगरसेवक यांनी 1 जुलै रोजी होणाऱ्या महामार्ग रोको आंदोलनात सहभागी होऊन हे आंदोलन ताकदीनं यशस्वी करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी यावेळी बोलताना हे टक्केवारीचं सरकार असून ठेकेदाराच्या हितासाठी शेतकऱ्यांवर हा महामार्ग लादला जात असल्याची टीका केली. सरकारमध्ये हिंमत असेल तर त्यांनी हा महामार्ग रद्द करून शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. आज जर बघितलं तर धाराशिव असेल, उस्मानाबाद असेल, नांदेड असेल, या सर्व भागामध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांनी मोजणीला आडवे गेलेले आहेत. पोलीस प्रोटेक्शनचा मोजण्या करता येत नाहीत. कोल्हापुरात त्याने अजून मोजणीला हातसुद्धा घातलेला नाही आहे. मग त्यामुळं हा महामार्ग रद्द झाला पाहिजे. महाराष्ट्र सरकारला दिवाळखोरीत आपल्याला काढायचं नाही आहे. महाराष्ट्राच्या सरकारच्या विकासाच्या कामावर इतर कामावर पैसे खर्च करावे. आमचं असं मत आहे की सरकारनं जेवढा पैसा खर्च करणार आहे तो जर शेतकऱ्याच्या कर्जमाफीला जर वापरला तर 2 वेळा कर्जमाफी होऊ शकते. म्हणजे हे सरकार आत्ताही कर्जमाफी करू शकते आणि 2029ला जो करू शकते. एवढ्या प्रकारचा अगदी तुमच्या अंगात जर हिंमतच आहे, शेतकऱ्यांच्या बाजूनं द्यायचा निर्णय असेल तर भांडवलदाराच्या बाजूने न जाता शेतकऱ्यांच्या बाजूने जावं आणि शेतकऱ्याला कर्जमाफी द्यावी. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी 1 जुलै रोजी करण्यात येणाऱ्या महामार्ग रोको आंदोलनात काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी होणार असल्याचं सांगितलं. नको असलेला महामार्ग शेतकऱ्यांवर लादू नका. ठेकेदारांच्या हितासाठीच शक्तिपीठ महामार्ग केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यांच्या अगोदर त्यांचं बघितलं तर हा महामार्ग त्यांनी रद्द केला होता आणि आज इलेक्शन झाल्यानंतर आपण व्यवस्थित आहोत, आता आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आता हा परत शक्तिपीठ महामार्गाचा घास या ठिकाणी काढलेला आहे. आणि ते तुम्ही जर पाहिलं तर या शक्तिपीठ महामार्गामुळं आपलं राज्य हे दिवाळखोरीत चालणार आहे. सरकारचा पैसा म्हणजे कोणाचा? जनतेचा पैसा. जनतेचा पैसा लुटायचं काम हे सरकार अदानीच्या घशात हे टेंडर घालून या सरकारला या अदानीचे खिसे भरायचे आहेत असा आमचा या ठिकाणी आरोप आहे. आणि हा आरोप नुसता आरोप नाही, शेतकऱ्याला देशोधडीला लावण्याचं काम हे युती सरकार या ठिकाणी करत आहे. महामार्ग रोको आंदोलन शांततेत पार पाडण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. मात्र पोलिसांनी दडपशाहीचं धोरण अवलंबल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर पोलिसांची जबाबदारी राहील असा इशाराही यावेळी देण्यात आला. दरम्यान हिंदी भाषा सक्तीविरोधात 5 जुलैला मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील इंडिया आघाडी त्याचबरोबर महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं. तसंच अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीविरोधात 10 जुलैला सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चातही मोठ्या संख्येनं सहभागी होत हे आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रविकिरण इंगवले तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कोल्हापूर जिल्हा सचिवपदी निवड झाल्याबद्दल रघुनाथ कांबळे यांचा सत्कारही करण्यात आला.
या बैठकीला राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी संघटनेचे राज्य संघटक अनिल लवेकर, चंद्रकांत यादव, सतीशचंद्र कांबळे, बाबूराव कदम, अतुल दिघे, वसंत डावरे, अनिल घाटगे, माजी उपमहापौर भूपाल शेटे, भरत रसाळे, दिलीप पवार, कॉम्रेड सुभाष जाधव, बाबासाहेब देवकर, सागर कोंडेकर यांच्यासह इंडिया आघाडीच्या घटक पक्षातील कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीची गुणवत्ता यादी शनिवारी सायंकाळी जाहीर करण्यात आली. यामध्ये कोल्हापूरमधील महाविद्यालयांच्या कट ऑफमध्ये किंचित स्वरूपात वाढ झाली आहे. आज ही यादी काही महाविद्यालयांमध्ये लावण्यातही आली होती. 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला 21 मे रोजी सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यानं ही प्रक्रिया 26 मे पासून नव्यानं सुरू करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यासाठी विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखा मिळून 66,010 इतकी प्रवेश क्षमता आहे. यासाठी जिल्ह्यातील 41,899 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. तर यातील 41,274 जणांनी अंतिम नोंदणी निश्चित केली. यातील पहिल्या फेरीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी शाखानिहाय कट ऑफ शनिवारी सायंकाळी जाहीर करण्यात आली. यामध्ये कोल्हापूरमधील विद्यालयांच्या कट ऑफ यादीमध्ये किंचित स्वरूपात वाढ झाली आहे. जिल्ह्यात व्यवस्थापन कोटा अंतर्गत आजपर्यंत 1,579 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. लागलेल्या कट ऑफचा शाखानिहाय विचार केला तर ग्राफिक्सच्या माध्यमातून ही माहिती आपण पाहणार आहोत. विज्ञान शाखेसाठी विवेकानंद महाविद्यालयासाठी यावर्षी 91.80% कट ऑफ लागलाय. राजाराम महाविद्यालयासाठी 91.80%, न्यू कॉलेजसाठी 91.60%, SM लोहिया ज्युनियर महाविद्यालयासाठी 91% कट ऑफ लागलाय. वाणिज्य शाखेच्या इंग्रजी माध्यमांसाठी DRK कॉमर्स कॉलेजचा 92.40%, विवेकानंद महाविद्यालयाचा 86.40%, तर DD शिंदे सरकार महाविद्यालयाचा 85.60% कट ऑफ लागलाय. तर मराठी माध्यमासाठी DRK महाविद्यालयाचा 78%, न्यू कॉलेजचा 76.80%, कला शाखेसाठी न्यू कॉलेजचा 76.20%, राजाराम महाविद्यालयाचा 71.80% कट ऑफ लागलाय. महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करण्याची प्रक्रिया सोमवारी 30 जूनपासून सुरू होणार आहे. त्यासाठी 7 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. 9 जुलै रोजी दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. केंद्रातील भाजप सरकारनं गेल्या 11 वर्षात देशाची अर्थव्यवस्था सुधारण्याचं काम केलंय, असं प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केलंय. कोल्हापुरात विविध क्षेत्रातील बुद्धिजीवी प्रभावी व्यक्तिमत्वांशी आयोजित संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार हे शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. शेलार यांनी सायंकाळी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील बुद्धिजीवी आणि प्रभावी व्यक्तिमत्वांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपनं देशात अनेक कल्याणकारी योजना राबवत देशाला प्रगतीपथावर नेल्याचं सांगितलं. यावेळी भाजपचे प्रदेश संघटक सचिव महेश जाधव, माजी जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, जैन अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, हेमंत आराध्ये आदी उपस्थित होते. सध्याच्या प्रतिगामी शक्तीविरोधात लढण्यासाठी बहुजन समाजानं रस्त्यावरील लढाईसाठी सज्ज व्हावं असं आवाहन शिक्षक नेते भरत रसाळे यांनी केलंय. मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित राजर्षी शाहू महाराजांना समजावून घेताना या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉक्टर प्रशांत कुमार कांबळे यांना राजर्षी शाहू जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राजर्षी शाहू महाराजांना समजून घेताना या विषयावर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवन सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाशक आणि दिग्दर्शक अनिल म्हामाने होते. तर प्राध्यापक किसनराव कुराडे, डॉक्टर सोमनाथ कदम, भरत लाटकर, डॉक्टर श्रीपाद देसाई, डॉक्टर शोभा चाळके आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना शिक्षक नेते भरत रसाळे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केलेल्या कार्याचा आढावा घेतला.
शाहू महाराजांनी दिलेलं आरक्षण, शिक्षणाचा केलेला प्रसार, अस्पृश्य उद्धाराचं काम, यासाठी आपला राजदंड हा शाहू महाराजांनी लोकदंड बनवला. उपेक्षित, वंचित, शोषित वर्गाला सन्मानानं जगता यावं यासाठी त्यांनी आयुष्य खर्च घातल्याचं रसाळे यांनी सांगितलं. या महान राजाचा विचार पुजण्याचं काम सध्याच्या प्रतिगामी शक्ती करत असून त्याविरोधात लढण्यासाठी बहुजन समाजानं रस्त्यावरील लढाईसाठी सज्ज राहावं असं आवाहन भरत रसाळे यांनी केलं. यावेळी रुकडीच्या राजर्षी शाहू कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रशांतकुमार कांबळे यांना राजर्षी शाहू जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. याप्रसंगी दीक्षा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वासराव तरटे, अर्हत मिनचेकर, किशोर पोवार, गंगाधर ममाने, संग्राम पोवार, अमिरत्न मिनचेकर आदी उपस्थित होते. राज्यातील अभियांत्रिकीच्या प्रथम वर्ष अभ्यासक्रमासाठी आजपासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अर्ज करण्यासाठी 8 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे, तर 12 जुलैला कच्ची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. राज्यातील अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यभरात सुमारे 350 महाविद्यालयात 1.5 लाख प्रवेश क्षमता आहे, तर कोल्हापूरच्या शासकीय अभियांत्रिकीसाठी जवळपास 300 जागा आहेत. केंद्रीय ऑनलाईन पद्धतीनं ही प्रवेश प्रक्रिया होती आहे. कागदपत्र पडताळणीसाठी यंदा ई आणि प्रत्यक्ष छाननी असे 2 पर्याय असणार आहेत. विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी 8 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. 9 जुलैपर्यंत मूळ कागदपत्रांची छाननी करून घ्यायची आहे. यासाठी राज्यातील सर्व शासकीय, अनुदानित आणि खाजगी संस्थांमध्ये सुविधा केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रिया संबंधी अधिक माहितीसाठी CETcell.mahacet.org हे संकेतस्थळ देण्यात आलं आहे. विकल्प आणि प्रत्यक्षात प्रवेश फेरीचं वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येणार आहे. शेतकरी सहकारी संघाच्या भवानी मंडप इथल्या प्रधान कार्यालयात आज सहकार महर्षी तात्यासाहेब मोहिते पुण्यतिथी सोहळा आयोजित करण्यात आला होता. संघाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सहकार महर्षी तात्यासाहेब मोहिते यांच्या प्रतिमेचं पूजन करून आदरांजली वाहण्यात आली. शेतकरी सहकारी संघाचे संस्थापक सहकार महर्षी तात्यासाहेब मोहिते यांचा 66वा पुण्यतिथी कार्यक्रम शेतकरी सहकारी संघाच्या भवानी मंडप कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर जैन शास्त्र अध्यासन विभागाचे प्राध्यापक FB ककडे आणि संघाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत तात्यासाहेब मोहिते यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर मान्यवरांनी सहकार महर्षी तात्यासाहेब मोहिते यांना आदरांजली वाहिली. यावेळी अध्यक्ष शिंदे, संचालक अजितसिंह मोहिते, प्राध्यापक FB ककडे यांनी तात्यासाहेब मोहिते यांच्या सहकारातील योगदानाची माहिती दिली. यावेळी संचालक बेग्गप्पा भोसले, परशुराम कांबळे, दत्ताजीराव वारके, यशवंत पाटील, विजय पोळ, सुजित मोहिते, संजय शेळके, संपत इनामदार, संजय सासणे, सहाय्यक कार्यकारी संचालक प्रमोद पाटील, जावेद मुल्लानी, दीपक निंबाळकर यांच्यासह संघाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. करवीर तालुक्यातील इस्पुर्ली इथल्या दशरथ गुरव युवा मंचच्या वतीनं रायगड स्वच्छता आणि दुर्ग भ्रमंती मोहीम हाती घेण्यात आली होती. यात इस्पुर्लीमधील 160 शिवप्रेमींनी सहभाग घेतला होता. युवकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजावा आणि दुर्ग संवर्धनासंदर्भात युवकांमध्ये रुची वाढावी यासाठी ही मोहीम घेण्यात आली होती. मंच गेली अनेक वर्ष सामाजिक कामांमध्ये अग्रेसर असून त्यांच्याकडून विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. राज्य सरकारनं तरुणांना रोजगारक्षम करण्याच्या उद्देशानं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे. या योजनेतील प्रशिक्षणार्थींना गेल्या 4 महिन्यांपासून विद्यावेतन मिळालेलं नाही. राज्यातील विविध आस्थापनांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबरोबरच शिक्षित तरुणांना रोजगारक्षम करण्याच्या उद्देशानं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्य योजना सुरू केली. या योजनेच्या व्यापक प्रसिद्धीमुळे राज्यातील तरुणांनी या योजनेला व्यापक प्रतिसाद दिलाय. या योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या विविध विभागांबरोबरच खाजगी आस्थापनांमध्ये तरुण प्रशिक्षण घेत आहेत. या योजनेत सहभागी प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार विद्यावेतन निश्चित करण्यात आलंय.
या योजनेसाठी उमेदवारांची 6 महिने कालावधीसाठी निवड केली जाते. सध्या प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना पहिल्या महिन्याचं विद्यावेतन वेळेत मिळालं, पण त्यानंतर गेल्या 4 महिन्यांपासून विद्यावेतनच मिळालेलं नाही. त्यामुळं प्रशिक्षणार्थी पदरमोड करून प्रशिक्षण घेत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नावच्या प्रशिक्षण योजनेत घेतलेल्या प्रशिक्षणाचा पुढं चांगल्या रोजगार संधी मिळवण्यासाठी उपयोग होईल असा विचार करून या योजनेत सहभागी झालेल्या तरुणांची विद्यावेतन रखडल्यामुळं मोठी निराशा झाली आहे. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. उत्तर काशीमध्ये पावसाचा हाहाकार. यमुनोत्री महामार्गावर ढगफुटी. 8 ते 9 कामगार बेपत्ता. जगन्नाथ यात्रेत पुन्हा चेंगराचेंगरी. 3 भाविकांचा मृत्यू, 50 जखमी. बीडच्या अंबाजोगाईत भीषण अपघात. दुचाकी समोरासमोर आदळल्या, 3 जणांचा मृत्यू. अधिवेशनाआधीच्या चहापानावर बहिष्कार. विरोधकांचा निर्णय. फिलनच्या भूमिकेतून मुस्लिमांची सुटका कधी? प्रकाश आंबेडकर यांचा सवाल. इचलकरंजीतील कापड व्यापारी सुधीर दरगड यांच्याकडून ग्रे कापडाची खरेदी करून त्यांची 40,04,426 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी शर्वरी तारदाळे आणि शिवराज तारदाळे या दाम्पत्याविरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इचलकरंजीतील अयोध्यानगरमध्ये सुधीर दरगड हे आपल्या परिवारासह राहतात. त्यांचा ग्रे कापडाचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडून साई टेक्स्टाईलचे मालक शर्वरी तारदाळे आणि शिवराज तारदाळे यांनी 40,04,26 रुपयांचं कापड खरेदी केलं होतं. पण कापडाचे पैसे वारंवार मागून सुद्धा त्यांनी दिले नाहीत. त्यामुळं दरगड यांनी शहापूर पोलीस ठाण्यात शर्वरी तारदाळे आणि शिवराज तारदाळे या दाम्पत्याविरोधात शहापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर अधिक तपास करतायत. कोल्हापुरातील राजेंद्रनगर इथल्या पूनम काळे हिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी नागाळा पार्क परिसरातील डायमंड हॉस्पिटलमधील 4 डॉक्टरांविरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टर विलास नाईक, साई प्रसाद, श्रद्धा नाईक, रविराज मायदेव अशी गुन्हा दाखल केलेल्या डॉक्टरांची नावं आहेत. याबाबतची फिर्याद सुरेश काळे यांनी दिली होती. कोल्हापुरातील राजेंद्रनगर परिसरात सुरेश काळे हे पत्नी पूनम सोबत राहतात. पूनम या आजारी असल्यानं त्यांना नागाळा पार्क परिसरातील डायमंड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तिच्यावर 27 आणि 28 जून दरम्यान 2 दिवस उपचार करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान 28 जून रोजी पूनम हिचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी मुदतबाह्य औषधांचा वापर केल्यानं पूनमचा मृत्यू झाल्याचा आरोप करत सुरेश काळे यांनी शाहूपुरी पोलिसात हॉस्पिटलच्या 4 डॉक्टरांविरोधात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी डॉक्टर विलास नाईक, डॉक्टर साई प्रसाद, डॉक्टर श्रद्धा नाईक, रविराज मायदेव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. कसबा वाळवे इथल्या पिराचीवाडी रस्त्यावर विनापरवानगी जळाऊ लाकडाची वाहतूक करणारा ट्रक जप्त करण्यात आला आहे. राधानगरी प्रादेशिक वन विभागानं केलेल्या या कारवाईत ट्रकसह सुमारे 2,80,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. कसबा वाळवे इथल्या पिराचीवाडी रस्त्यावर विनापरवानगी जळाऊ लाकडाची वाहतूक होत असल्याची माहिती राधानगरी प्रादेशिक वन विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वन विभागानं कारवाई करत ट्रकसह सुमारे 2,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यावेळी ट्रक चालक युवराज संभाजी पोवार याच्याकडे वाहतुकीसाठी परवाना नसल्याचं समोर आलंय. करवीर पोलिसांनी भाटनवाडी इथल्या सर्जेराव जोग यांच्या घरी सुरू असलेल्या 3 पाणी जुगार अड्ड्यावर छापा टाकला.
या कारवाईत पोलिसांनी 25,000 रुपयांची रोकड आणि 5 मोटारसायकली, मोबाईल संच असा सुमारे 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सागर कांबळे याच्यासह 7 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. करवीर तालुक्यातील भाटनवाडी इथल्या सर्जेराव जोग यांच्या घरी 3 पाणी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती करवीर पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी शनिवारी रात्री जोग यांच्या घरावर छापा कारवाई करत घरमालक सर्जेराव जोग याच्यासह जुगार खेळणाऱ्या 7 जणांवर गुन्हा दाखल केलाय. अमित पाटील, विनायक पाटील, विश्वास गावडे, विशाल पाटील, दिलीप कुंभार, सागर कांबळे अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावं आहेत. पोलिसांनी या छापा कारवाईत 25,000 रुपयांची रोकड, मोबाईल संच आणि 5 मोटारसायकली असा सुमारे 4 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. कागलमधील छत्रपती शाहू साखर कारखान्याच्या महिला कर्मचारी ज्योती विठ्ठल शेळके यांना अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त अहिल्यारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. कराडमधील यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. त्यांना कारखान्याचे चेअरमन समरजित सिंह घाटगे, कार्यकारी संचालक चव्हाण, संपूर्ण स्टाफ आणि भारतीय सैन्यात सेवेत असलेले त्यांचे पती विठ्ठल शेळके यांचं प्रोत्साहन लाभलं. यापूर्वी त्यांना महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. कलापथक कलावंत कल्याण संस्थेच्या वतीनं कलाकारांच्या मुलांना वह्यांचं वाटप करण्यात आलं. कलाकारांची पुढील पिढी शिक्षित होण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सतीश कासे, उपाध्यक्ष वाल्मिक साळुंके, कार्याध्यक्ष अनिल जाधव, रोहित देवकुळे, महेश शेंडे, अंगद वाघे, संपत कदम, आनंद हावळे, निशिकांत भिंडवडे यांच्यासह कलाकार मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होती. डॉक्टर डी.वाय. पाटील हॉस्पिटल आणि दैनिक पुढारी यांच्या संयुक्त विद्यमानं डॉक्टर्स डे निमित्त 1 जुलै रोजी सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाणे यांचं डोळे आणि आरोग्य या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे. कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन इथं सायंकाळी 5 वाजता हे व्याख्यान होणार आहे, अशी माहिती व्याख्यानमालेचे समन्वयक डॉक्टर संदीप पाटील यांनी दिली. 1991 पासून भारतात दरवर्षी 1 जुलै हा राष्ट्रीय डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो. डॉक्टर बिधानचंद्र रॉय यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. ते प्रख्यात राजकारणी, स्वातंत्र्य सेनानी, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी असं बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. 1948 ते 1962 पर्यंत 14 वर्ष ते पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रीसुद्धा राहिले आहेत. त्यांना 1961 मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय. डॉक्टर डी.वाय. पाटील हॉस्पिटल आणि दैनिक पुढारी यांच्या संयुक्त विद्यमानं दरवर्षी डॉक्टर डे निमित्त व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात येतं. यामध्ये देशभरातील नामांकित डॉक्टरांना व्याख्यानासाठी पाचारण करण्यात येतं. मागील 21 वर्ष अनेक दिग्गजांनी यामध्ये आपले विचार मांडून वैद्यकीय क्षेत्रात अमूल्य असं योगदान दिलंय. यंदाचं हे 22वं वर्ष आहे. यावर्षी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नेत्ररोग तज्ज्ञ पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाणे हे डोळे आणि आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. सध्याचं धावपळीचं युग, बदलती जीवनशैली, ताणतणाव, सतत मोबाईल आणि संगणक स्क्रीन पाहणं यामुळं डोळ्यांच्या अनेक समस्या उद्भवत आहेत. त्यामुळं यावर मात करून निरोगी आयुष्य कसं जगता येईल यासाठी हे व्याख्यान फायदेशीर ठरणार आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन व्याख्यानाचे समन्वयक डॉक्टर संदीप पाटील यांनी केलंय. बघत असता मोबाईलचा वापर असेल, इंटरनेट असेल, वाढती व्यसनाधीनता असेल, वाढणारे विविध आजार असतील, यांच्या माध्यमातून डोळ्याच्या तक्रारी वाढत आहेत. डोळ्याचा कोरडेपणा असेल किंवा मधुमेह, ब्लड प्रेशर यामुळे रेटायना, पडद्याचे आजार असतील, हे वाढत असताना डोळ्यांची काळजी कशी घ्यायची, डोळ्यांच्या विकारावर कुठले कुठले उपचार करायचे, कुठले करायचे नाहीत आणि त्याचबरोबर डोळ्यांचं सौंदर्य देखील कसं अबाधित ठेवायचं या विषयावर यामध्ये मार्गदर्शन होणार आहे. याचा लाभ जरूर सर्वांनी घ्यावा असं मी आवाहन करत आहे. आतापर्यंत 21 वर्षात डॉक्टर प्रमोद जोग, डॉक्टर समप्रसाद विनोद, डॉक्टर के.एच. संचेती, आहारतज्ज्ञ ऋतुजा दिवेकर, डॉक्टर उल्हास लुकतुके, डॉक्टर गजानन रत्नपारखी, डॉक्टर भोजराज, डॉक्टर अविनाश सुपे, पद्मश्री डॉक्टर सलीम लाड,
डॉक्टर मोहित गुप्ता आदींनी या व्याख्यानमालेत मार्गदर्शन केले. यंदा मार्गदर्शन करणारे डॉक्टर तात्यासाहेब लहाने यांनी लातूर जिल्ह्यातील माकेगाव या छोट्याशा गावातून येऊन लाखो रुग्णांचं जीवन प्रकाशमान करण्याचं काम केलंय. त्यांच्या जीवनचरित्रावर डॉक्टर तात्या लहाने अंगार पॉवर इज विदिन हा चित्रपट तयार करण्यात आला असून तो प्रचंड लोकप्रिय झालाय. त्यामुळं त्यांना ऐकणं कोल्हापूरकरांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. शेतीच्या पाण्यावर कर आकारण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावित धोरणावर शेतकरी संघटनांचा संताप. रस्त्यावर उतरण्याचा दिला इशारा. तर याची किंमत चुकवावी लागेल, राजू शेट्टींनी सरकारला ठणकावलं. हिंदी सक्तीच्या शासन आदेशाची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कोल्हापुरात होळी. सरकार विरोधात केली जोरदार घोषणाबाजी. शक्तीपीठ महामार्गाविरोधात 1 जुलैला करण्यात येणारं महामार्ग रोको आंदोलन यशस्वी करणार. इंडिया आघाडीच्या बैठकीत निर्धार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे प्रशिक्षणार्थी विद्यावेतनाच्या प्रतीक्षेत. 4 महिन्यांपासून विद्यावेतन रखडल्यानं प्रशिक्षणार्थ्यांमध्ये निराशा. आणि इचलकरंजीत ग्रे कापडाची खरेदी करून व्यापाऱ्याची 40 लाखांची फसवणूक. तारदाळे दाम्पत्याविरोधात शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.